नमस्कार, साधनाच किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज तुमच्यासाठी आणखी एक रेसिपी। मी काय केली, इथे 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि कढई एकीकडे तापत ठेवली आहे। त्याच्यात आपण तेल घालून घेऊया आणि याच्यामध्ये जे कांदे मी उभे काप करून घेतले होते ते जरा कुस्करून याच्यामध्ये घालायचे तेलामध्ये। बघा, असे कुस्करायचे आणि आपल्याला हे तेलात घालायचे आणि याच्यामध्ये चांगले आपल्याला परतून घ्यायचे। आता कुठपर्यंत परतायचे, तर जोपर्यंत ते लाल रंगावर येत नाही किंवा ब्राउनिश होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। आता इथे गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे, फक्त कांदा करपवून द्यायचा नाही आपल्याला। बघा, आता हळूहळू त्याचा रंग बदलत राहिला आहे, म्हणून आपल्याला तो एकसारखा असा जरासा मध्ये मध्ये हलवून घ्यायचा आहे। का होतं, जरा करपला वगैरे कुठे की मग ती पुढच्या पदार्थाची चव बिघडून जाते, म्हणून लक्ष द्यायचं आहे जरा। बघा, आता इथे आपला कांदा तयार झाला आहे सगळा। एवढा जरा ब्राऊन करून घ्यायचा। आता मी डिशमध्ये काढून घेते। त्यातलं तेल जे असेल थोडंसं निथळून घ्यायचं आहे आणि फक्त कांदा बाजूला घ्यायचा आहे करून। आणि आता हा आपण जरासा थंड करायला ठेवणार आहे। डिशमध्ये काढलेला तळलेला कांदा जो आहे परतून घेतलेला तो आपण बाजूला काढून ठेवणार आहे। गार झाला की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। चटणीचं भांडे इथे मी वापरलं आहे। त्यानंतर आता त्याच्यामध्ये आता इथे आपण आपल्या एक एक जिन्स आपण ॲड करणार आहे। पहिल्यांदा तर ही मिरची पावडर मी 1 चमचा घातली, अजून मी घालून घेते असे 3 चमचे मी मिरची पावडर इथे घालून घेतली। त्यानंतर इथे मीठ घालते। सैंधव मीठच वापरा शक्यतो, दुसरं असेल तरी काय हरकत नाही, पण सैंधव मीठ आरोग्यासाठी चांगलं असते। त्यानंतर आता हे मी 2 चमचे चिंचेचा गर, चिंच मी गरम पाण्यात भिजत घातली होती आणि त्याचा गर काढून घेतला होता, तर ती 2 चमचे मी घालून घेतली। इथे 1 चमचा चिरलेला गूळ ॲड करायचा आहे। जरा चव छान येते ते चिंचेचा खोळ आणि नंतर गूळ असल्यावर। आता आपण हे मिश्रण करून घेऊ। बघा, आपल्याला अजून जरासं बारीक करायचं आहे। अगदीच ओबडधोबड काढायचं नाही आहे आणि एकदम बारीकही करायचं नाही, जरा मध्यम ठेवायचं आहे। इथे आता काय करायचं आहे, थोडंसं जे मी चिंचेचा गर हे केला होता भिजत, तर थोडंसं जरा पाणी वरचं मी काढलं होतं, थोडंसं जरा पाणी ॲड करून तेच पाणी ॲड करू आपण थोडंसं आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊ। बघा, आणि एका बाजूला काय झालं तर ते फिरवून ठेवलं, तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आपण ॲड केलं आहे आणि आता याच्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हिंग घालते आहे फोडणीसाठी। त्यानंतर अर्धा चमचा मेथी दाणे आणि 5-6 कढीपत्त्याची पानं, बस एवढंच वापरायचं आहे। आणि एक मी मिरची घेतली होती, हिरवी मिरची, तिचे 2 तुकडे करून घातले। आपण हे फक्त फोडणीसाठी करून घेणार आहे। आता इथे मंद आच केलेली आहे फोडणी करताना, आणि तेलामध्ये ती मिरची, कढीपत्ता आणि जरा मेथीचे दाणे हे व्यवस्थित झाले की आपण लगेच हे बघा बाउलमध्ये मी काढून घेतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यातून जे आपण काढून घेतलेली चटणी, आणि त्याच्यावरती आपण आता त्याच्यावरती ही फोडणी आपण ॲड करूया, फोडणी घालून घेऊया। बघा, मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही जर लाल मिरची वापरली भिजत घालून नंतर तरी पण काही हरकत नाही, पण माझ्याकडे मिरची पावडर म्हणून ती अवेलेबल होती, ती मी वापरली। ठीक आहे, बघा आता इथे आपली तयार झाली आहे अगदी चमचमीत तोंडाला पाणी सुटेल अशी कांद्याची चटणी। तर करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब